कव्हरेज ऐतिहासिक आहे, कारण हे कव्हरेज आहे मराठी विजय मेळाव्याचं। हा मेळावा भरवला जातोय दोन्ही ठाकरेंकडून, म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून। वरळीच्या डोम इथल्या या स्टेडियम मध्ये हा मेळावा पार पडणार आहे आणि 11:30 वाजता दोन्ही ठाकरे बंधू येणार आहेत। हा तो मेळावा आहे ज्याची चर्चा आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे। देशाचं लक्ष या मेळाव्याकडे आहे, कारण दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत। त्याला निमित्त ठरलं म्हणजे ज्या ठाकरेंना एकत्र करण्यासाठी नातेवाईक कामी आले नाहीत, ज्या ठाकरेंना एकत्र करण्यासाठी अन्य कोणी राजकीय ज्येष्ठ व्यक्ती कामी आली नाही, त्या ठाकरेंना एकत्र केलं। पहिलीपासूनची तिसरी भाषा, जी भाषा सक्ती होती आणि अप्रत्यक्ष हिंदी सक्ती होती, तो विषय नेमका कारणीभूत ठरला आणि त्यातून आता दोन ठाकरे एकत्र येत आहेत। अर्थात हे राजकीय एकत्रीकरण नाही असं दोघेही ठाकरे म्हणत असले तरी मेळाव्याचं स्वरूप आणि त्याला मिळणारा प्रतिसाद आणि समाज माध्यमांवर त्याची घेतली जाणारी दखल, यामुळे हे दोन्ही ठाकरेंचं एक होणंच आहे का असं म्हटलं जात आहे। दरम्यान याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स आपण एबीपी माझा आज दिवसभर जाणून घेणार आहोत। सध्या माझ्यासोबत आहेत वेदांत, आपले प्रतिनिधी। अधिक अपडेटसाठी वेदांत। प्रसन्न, आपण जर सगळीकडे पोस्टर्स बघितले, बॅनर्स बघितले, तर त्यावर एकच वाक्य आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजे आवाज मराठीचा। आणि खाली लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। आणि मनसे असतील किंवा ठाकरेंची शिवसेना असेल, प्रत्येक जण मराठीचा जागर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मेळावा घेतोय। विजयी मेळावा असं याचं नाव दिलेलं आहे। आणि आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत। त्यांनी टी शर्टवर आपण बघितलं तर बाराखडी क ख ग ग कोणाला शिकवायला म्हणजे आपण हे टी शर्ट घातले। तुम्ही हिंदी सक्तीच्या विरोधात मोठा आंदोलन केलं आणि आज विजयी मेळावा, आवाज मराठीचा। निश्चित हा विजयी मेळावाच आहे। आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठी माणसाची हिंदी सक्तीच्या विरोधात एकजूट झाली, सरकारला नमतं घ्यावं लागलं, त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला, मला असं वाटतं तो विजय आहे। तो विजय साजरा करण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र भाऊ एकत्र येणं, या विजयी मेळाव्याला अजून 4 चांद लागणार। मला असं वाटतं हा खरोखर एक ऐतिहासिक क्षण आहे। महाराष्ट्रामध्ये 1960 नंतर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं, त्याच्यानंतरचा सर्वात मोठी मराठी माणसाची एकजूट ही आज 5 जुलैला होते। कोण कोण येणार आहे? म्हणजे तुमचे 2 पक्ष तर आहेत, मात्र इतर पक्षांचे कोण कोण येणार आहेत? कोणी सांगितले आम्ही येतोय? जोपर्यंत माझी माहिती आहे तोपर्यंत सुप्रियाताई येणार आहेत। बाकी अजून कोण येणार आहेत याच्या संदर्भातली म्हणजे कोऑर्डिनेशन जे आहे ते बाळनगावकर साहेब करतात। तुमचं टी शर्ट याबद्दल काय, म्हणजे ठरून संतोष झुरींकडे पण ते टी शर्ट आहे, तुमच्याकडे म्हणजे काय यामागनं काय सांगायचं? 2च टी शर्ट बनवले नाही, असं आहे की एक संदेश असा पण आहे की महाराष्ट्रात राहायचंय तर बाराखडी शिकावीच लागेल, नाहीतर तुमचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही। एडिया म्हणतात आम्ही शिकणार नाही। मी सांगितलं ना, ज्यांना बाराखडी शिकायची नाहीये त्यांचे 12 वाजतील हे त्यांनी लक्षात ठेवावं। त्यामुळे प्रसन्न, आपण बघतोय संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। त्यांचं असं म्हणणं आहे की बाराखडी शिकावी लागणार, मराठी शिकावी लागणार। आणि ज्या प्रकारे हे आंदोलन केलं गेलं, त्या आंदोलनानंतर हा एक विजयी मेळावा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा आहे। आणि त्यामुळे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे, नेते यायला सुरुवात झालेली आहे। इथे सुद्धा आपण बघतोय एक उत्साह। आपल्याला खरं तर 11ची वेळ आहे, त्यामुळे 9, 9:30, 10 नंतर आपल्याला आणखी लोक इथे पाहायला मिळतील। वरळी डोम, ज्याची खरं तर क्षमता 7-8 हजार लोक एका वेळी बसू शकतात। डोम मध्ये मात्र बाहेर सुद्धा तशी अरेंजमेंट केलेली आहे, LED स्क्रीन लावलेले आहेत आणि एक मोठी तयारी आपण ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडनं केलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रसन्न, वेदांत, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा, आपण अधिक अपडेट्स घेत राहू।